कर्जत तालुक्यातील धुळेवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने बकऱ्यांच्या कळपावर भीषण हल्ला चढवत मोठा कहर केला। या हल्ल्यात तब्बल 28 बकऱ्या मृत झाल्या असून 6 बकऱ्या गंभीर जखमी आहेत। जखमी बकऱ्यांचीही जगण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची माहिती शेतकरी तानाजी मारुती धुळे यांनी दिली आहे। या घटनेमुळे धुळे यांचे सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाले। धुळे यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मोठ्या मेहनतीने शेळी पालन व्यवसाय सुरू केला होता। यासाठी त्यांनी 35 बकऱ्या व बोकड खरेदी करून आणले होते। राजस्थान मधील अजमेर येथून बकऱ्या आणल्यानंतर गावाबाहेरील शेतात पत्र्याचे शेड उभारून त्यांचे संगोपन सुरू होते। मात्र दिनांक 26 मे रोजी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास अचानक बकऱ्यांचा आक्रोश आणि कुत्र्यांचा भुंकण्याचा मोठा आवाज सुरू झाला। शेड जवळील परिसरात असलेल्या इमारतीत सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ शेतकरी तानाजी धुळे यांना फोन करून माहिती दिली। माहिती मिळता धुळे हे गावाबाहेर असलेल्या आपल्या बकऱ्यांच्या शेडकडे धावत पोहोचले। मात्र तोपर्यंत भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांवर हल्ला करून अक्षरशः संहार केला होता। शेतकरी घटनास्थळी पोहोचताच कुत्र्यांच्या झुंडीने तेथून पळ काढला। विशेष म्हणजे 6 फूट उंचीचे सुरक्षित तारेचे शेड असतानाही कुत्र्यांनी आत प्रवेश करून बकऱ्यांवर हल्ला चढवला। पहाटेच्या अंधारात अनेक बकऱ्या मृत अवस्थेत पडलेल्या होत्या, तर काही गंभीर जखमी अवस्थेत तडफडत होत्या। हे दृश्य पाहून धुळे कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मेहनतीने उभा केलेला जोड व्यवसाय एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्याने धुळे कुटुंब हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली।